तुम्ही पण त्या मुलांपैकी आहात का, जे मोठ्या लोकांना अजिबात सिरियसली घेत नाहीत? मग हा अनुभव तुम्ही ऐकाच. त्या रात्रीचा प्रसंग आता मी तुम्हाला सांगणार आहे. मी ऑफिसमधून घरी आलो आणि अक्षरशः सोफ्यावर कोसळलो. आज दिवसभर केलेल्या कामामुळे अंग पूर्णपणे गळून गेलं होतं. डोक्यात फक्त एकच विचार होता, कधी एकदा फ्रेश होऊन शांत झोपतोय. पण माझ्या आरामाच्या विचारांना क्षणातच पूर्णविराम मिळाला जेव्हा आई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. अरे ऐकलंस का? आई म्हणाली, आपल्या चुलत काकांना बघायला भांडारधारा गावात जायचंय. खूप सिरियस आहेत म्हणे. बाबा लगेच निघणार आहेत. आईचे हे बोलणे ऐकून माझ्या डोक्यात तिडकीच गेली. आता मी इतकं थकलो असताना? आई आता नको ना, मी खूप दमलोय, नंतर जाऊया. मी जरा वैतागूनच म्हणालो. माझे हे वागणे पाहून आईच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली. काय रे आदित्य, तुम्ही आजकालची मुलं ना, नातीकुती काही जपत नाहीत. कामाच्या नावाखाली माणसे विसरून जाता. अरे जीवघेणा प्रसंग आहे तो, शेवटी आपलेच काका आहेत. आईने एका दमात माझ्यावर नकारात्मक शब्दांचा भडीमार केला. मी काही बोलणार तेवढ्यात बाबाही तिथे आले. त्यांनी मला शांत केलं. अरे बाळा, आई बरोबर बोलते. काका शेवटच्या घटका मोजत आहेत. अशावेळी तू त्यांना भेटायला जाणं महत्त्वाचं आहे. त्यांनाही आनंद होईल आणि आपल्यालाही समाधान मिळेल की आपण आपल्या माणसासाठी धावलो. बाबांनीही मला समजावण्याचा प्रयत्न केला. आता आई बाबा दोघांकडूनही आजकालची मुलं आणि नाती जपत नाही यावर जोरदार लेक्चर सुरू झालं. मग काय, मन मारून तयारी करावी लागली. म्हणत नसतानाही मी आवरलं, जेवण केले. मी माझी कार काढली, कारण मला वाटले की रात्रीच्या प्रवासात ती अधिक सोयीस्कर ठरेल. मी कार काढताना आई माझ्या जवळ आली आणि काळजीच्या सुरात म्हणाली, आदित्य, इतक्या रात्री बाबा एकटे जात आहेत, त्यांना सोबत राहील. तिचे बोलणे ऐकून मला जाणवलं की ती फक्त काकांच्या तब्येतीमुळेच नाही, तर रात्रीच्या प्रवासात बाबा एकटे जात असल्यामुळेही चिंतेत होती. आईचा जीव माझ्यामध्ये आणि बाबांमध्ये अडकलेला होता. तिने असे म्हटल्यावर मला नाही म्हणता आलं नाही. शेवटी आईच्या समाधानासाठी मी तयार झालो. रात्रीचे 9 वाजले होते आणि आम्ही दोघांनी कारने भांडारदाराच्या दिशेने प्रवास सुरू केला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. 12 तासांच्या ऑफिस ड्युटीनंतर मी रात्रीच्या या प्रवासाला निघालो होतो आणि माझ्या डोक्याचे अक्षरशः भजे झाले होते. कारमध्ये बाबांनी जुनी गाणी लावली होती आणि ते हात डोक्यामागे ठेवून डोळे मिटून त्या गाण्यांचा आनंद घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी भाव होता. पण माझ्यासाठी मात्र हा आवाज आणि हे जुने सिनेगीत म्हणजे निव्वळ असह्य होतं. थकून भागून आलेलो असल्याने मला थोडी वळवळ झाली आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर चिडचिडीचे भाव आले. बाबांना ते लक्षात आलं. त्यांनी लगेच डोळे उघडले, स्वतःला सावरलं आणि गाणी बंद केली. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. हे बघ आदित्य बाळा, मला माहिती आहे तू दमला आहेस, पण आज तू ही नाती जपतोयस याचं भविष्यात जाऊन तुला खूप समाधान मिळेल. काकांना आता बघायला जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या आवाजात प्रेम आणि समजूतदारपणा होता. मी मान डोलावली, त्यांच्या बोलण्याशी सहमत असल्याचा संकेत दिला. बाबांनी एक खोल श्वास घेतला आणि ते पुन्हा बोलू लागले. तर मी तुला आज एक अशी घटना सांगणार आहे. ते ऐकून तू थोडासा घाबरू शकतोस, पण घाबरू नकोस. आपण जर नियम पाळले तर आपल्याला काहीही होत नाही. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गंभीरता होती जी मला थोडी अनपेक्षित होती. हे बघ, हा चंदनपुरी घाट थोड्या वेळात येणार आहे, बाबा म्हणाले. मी हसून बोललो, चंदनपुरी घाटाचे काय बाबा? आपण तर किती वेळा इथून गेलेलो आहोत, त्यात काय विशेष? हो, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? बाबांनी प्रश्न केला. आपण म्हणजे तू आजपर्यंत एकदाही या घाटातून रात्रीचा प्रवास केलेला नाही, कारण या साईडला आपले येणे जास्त होत नाही आणि मी तब्बल 30 वर्षांनी रात्रीचा
या घाटातून प्रवास करत आहे. मला त्यांचा मुद्दा पटला नाही. मग त्यात काय झालं बाबा? आता प्लीज भूताकिताच्या गोष्टी सांगू नका. मी हसायला लागलो. असं म्हणू नका की या घाटात भूत आहे. मी काही लहान बाळ नाही आहे आता. बाबांनी एक खोल श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. हे बघ बाळा, मला माहीत आहे तू आजच्या काळातला आहेस आणि तुझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. पण मला तुला हे सांगणे गरजेचे वाटले, कारण जे घडलं होतं ते अजूनही माझ्या डोळ्यासमोरून हटत नाही. मी त्यावेळी 20 वर्षाचा असेन, बाबा सांगू लागले. आम्ही बसमधून याच घाटातून रात्रीचा प्रवास करत होतो. रात्रीची वेळ होती आणि घाटातील रस्ता सामसूम होता. बस वेगाने जात होती. अचानक बाहेरून एका माणसाच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ बसला काहीतरी धडकल्याचा जोरदार आवाज झाला आणि थोड्याच वेळात बसच्या चाकाखालून काहीतरी गेल्याचे जाणवले. बस थोडीशी वर उडाली. ड्रायव्हरने लगेच ब्रेक दाबला आणि बस थांबली. बाबांच्या आवाजात अजूनही ती भीती जाणवत होती. बसमध्ये बायका मुलांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला. एकच गलका माजला. काही प्रवासी तर ड्रायव्हरने कोणाला ठोकले असे ओरडू लागले. गाडी थांबवा, गाडी थांबवा, ड्रायव्हरला खाली उतरवा, आपण पोलीस स्टेशनला जाऊ, असे शब्दही ऐकू येऊ लागले. माणसे चिडायला लागली होती. त्यांना वाटलं की ड्रायव्हरने कोणाचा तरी खून केला आहे. लोक इतके चिडलेले होते की ते ड्रायव्हरला बहुतेक मारणार असे वाटत होते. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ड्रायव्हर आणि कंडक्टर मागे आले. शांत बसा, कोणीही खाली उतरायचं नाही, ड्रायव्हरने मोठ्याने पण शांत आवाजात सांगितलं. त्याचा आवाज झरप बसवणारा होता. आम्ही कोणालाही उडवलेला नाहीये, हा फक्त एक भास होता. कंडक्टरने सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघा, या भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तुमच्यापैकी कुणीही बसमधून खाली उतरायचं नाही. त्या दोघांनीही आम्हाला सगळ्यांना खूप समजावलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. शेवटी ते म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी खिडकीतून मागून आणि पुढून बाहेर बघा, तुम्हाला कोणी दिसतंय का? आणि असे म्हणून ड्रायव्हरने बस किंचित हळू स्पीडने पुढे नेली. आम्ही सगळ्यांनी घाबरत घाबरत खिडकीतून बाहेर पाहिलं, पण तिथे खरंच कोणीही दिसत नव्हतं. रस्त्यावर कसलाही मागसूम नव्हता, चिटपाखरूही नव्हतं, ना रक्ताचा डाग, ना अपघाताचे कोणतेही चिन्ह, काहीही नव्हते. म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर खरं बोलत होता. तेव्हा लोक शांत झाले, पण त्यांच्या मनात भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. बाबांनी एक क्षण थांबून पाणी प्यायले. मग आम्ही त्या दोघांना प्रश्न विचारला की हा काय प्रकार होता नक्की. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की या घाटामध्ये अशा प्रकारचे भास होत असतात आणि लोकांना आपल्या वाहनातून खाली उतरवण्यासाठी अदृश्य शक्ती प्रयत्न करत असतात. पण आपण जर नियम कडक पाळला आणि बाहेर उतरलो नाही तर आपल्याला काहीही होत नाही. तेव्हापासून मी हा नियम कटाक्षाने पाळतो. आणि जो उतरतो तो, मी अचानक विचारलं. ते मात्र मला माहीत नाही. आणि हे फक्त विशिष्ट रात्री घडते, नेहमी नाही. आणि नेमकी आज अमावस्या आहे. अशा वेळी आपण कधी प्रवास करत नाही, पण आज अगदीच नाईलाज झाला, बाबा बोलले. बाबांनी सांगितलेली ती थरारक कहाणी ऐकूनही माझा मात्र त्यावर विश्वास बसत नव्हता. मी हसलो. बाबा खूप छान गोष्ट सांगितली, मज्जा आली, माझा तर मूळच बनला, थँक्यू. माझ्या या उपहासात्मक बोलण्याने बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी काहीही न बोलता डोळे मिटले आणि त्यांना थोड्याच वेळात गाढ झोप लागली. वयोमानामुळे असं होत असते हे मला माहीत होतं. मला मात्र गाडी चालवणं भाग होतं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते, त्यामुळे मी गाडीचा स्पीड थोडा वाढवला. रात्रीची भयान शांतता आणि बाबांनी सांगितलेली ती गोष्ट माझ्या मनात घोळत होती, पण मी त्यावर फारसा विचार केला नाही. आता बराच वेळ झाला होता. बाबांची झोप मोडली आणि अचानक गाडी थांबलेली पाहून बाबांनी खालकन डोळे उघडले. त्यांनी घाबरून इकडे तिकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी पाहिले, माझ्या बाजूचा दरवाजा उघडलेला होता आणि मी सीटवर नव्हतो. बाबा खूपच घाबरले. त्यांनी बाहेर पाहिले आणि त्यांना समजले, ओह माय गॉड, हा तर कुठला तरी घाट होता. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि हतबलता
स्पष्ट दिसत होती. आदित्य नेमका कुठं गेला या विचाराने त्यांचा कालचाचा ठोका चुकला. अरे देवा, हा कोणता घाट आहे? चंदनापुरीचा नाही ना? आदित्य पटकन गाडी दे. कुठे गेला हा पोरगा? बाळा, तुला म्हटलं होतं रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ नको म्हणून. कशाला निघालास? देवा, मलाच आता बघायला बाहेर जावं लागेल. बाबांच्या तोंडातून घाबरून शब्द बाहेर पडले. बाबा धडपडत गाडीच्या बाहेर उतरले आणि वेड्यासारखे मला शोधू लागले. रात्रीचा तो भयान काळोख आणि शांतता त्यांना अधिकच ग्रासून टाकत होती. बाहेर आल्यावर त्यांना रस्त्यावर गाडीच्या थोडंसं दूर मी पाय पसरून रस्त्यावरच बसलेला दिसलो. मी थरथरत होतो. माझे डोळे मोठे झालेले होते आणि मी वेड्यासारखा रस्त्यावर बोट ठेवून काहीतरी बळबळत होतो. बाबा धावत माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला जोरदार हलवलं. आदित्य बेटा, तुला बोललो होतो मी गाडीच्या बाहेर निघू नको म्हणून. कशाला निघालास? अरे कोणता घाट आहे माहीत नाही, पण चंदनापुरी घाट वाटत आहे. बोल ना काहीतरी. मी फक्त थरथरत होतो. माझे डोळे विस्फारले होते आणि मी वेड्यासारखा रस्त्यावर बोट ठेवून एका अदृश्य बिंदूकडे पाहत पुटपुटत होतो. पहा पहा, तिथे बघा. रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली आहे तिकडे बाबा. बाबांनी माझ्या दृष्टीने समोर बघितले. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. तिथे काहीही नव्हतं. कसलाही रक्ताचा थारोळा नाही, कोणीही व्यक्ती नाही. बेटा आदित्य कुठे? कोणीही नाहीये. पहा बेटा. बाबांनी मला खांद्याला धरून कसेबसे उभे केले. मी बाबांकडे पाहिलं, पण माझे डोळे अजूनही त्या दृश्यावर खिळले होते. बाबा, मी एका बाईला उडवलं. संपलं माझं आयुष्य आता. उरलेलं आयुष्य जेलमध्ये. मी हुंदके देत रडायला लागलो. माझ्या डोळ्यासमोर अजूनही ती बाई रक्ताच्या थारोळ्यात तळमळताना दिसत होती. आदित्य, शुद्धीवर ये. कोणी नाही तिथे. तो फक्त एक भास आहे. बाबांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. बाबा, तुम्हाला दिसत नाही का? ती बघा, तळमळत आहे रक्ताच्या थारोळ्यात. मी पुन्हा त्याच्या दिशेने बोट दाखवून रडायला लागलो आणि त्याच क्षणी मी अचानक शांत झालो. माझ्या रडण्याचे हुंदके थांबले, कारण इतका वेळ प्राण जाताना तळफळणारी ती बाई आता हळूहळू उभी राहिली. तिच्या अंगातून रक्त ठिपकत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक भयानक विकृत हास्य उमटलं होतं. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्यातून एक विचित्र भयानक चमक येत होती. तिच्या चेहऱ्यावरचे मांस जणू गळून पडले होते आणि तिच्या हास्यामुळे तिचे ओठ विचित्रपणे फाटले होते, ज्यामुळे तिच्या आतले दात बाहेर दिसत होते. ते हास्य पाहून माझ्या सर्वांगावर काटा आला. मला जाणवले की ती हसणारी बाई आता मानवी राहिली नव्हती. ती मृत्यूच्या पलीकडची एक थंडगार भयानता होती. तिने तिच्या चेहऱ्यावरील रक्ताने माखलेला हात हळूच वर केला आणि माझ्याकडे पाहून अधिक क्रूरपणे हसली. तिने तिचे तोंड उघडले, पण त्यातून आवाज आला नाही. तर शेकडो भयानक काळे किडे तिच्या तोंडातून बाहेर पडायला लागले. ते किडे तिच्या तोंडातून, डोळ्यातून आणि फाटलेल्या त्वचेतून बाहेर पडून माझ्या दिशेने सरकू लागले. त्यांचा तो भयानक देखावा पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. बाबा, बाबा. मी पुन्हा किंचाळलो, कारण मला समजत नव्हते हे नक्की काय चालू आहे. हे स्वप्न आहे की सत्य? माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. बाबांनी माझे तोंड त्यांच्याकडे वळवले आणि जोराची कानशिलात लगावली. आदित्य, शुद्धीवर ये. तो फटका इतका जोरदार होता की मी भानावर आलो. माझ्या कानात अजूनही किड्यांचा तो भयान आवाज घुमत होता, पण समोरची बाई आणि किडे आता अदृश्य झाले होते. मी पुन्हा तिकडे पाहणार तोच बाबांनी माझा हात धरून मला गाडीकडे ओढलं. ते स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले. त्यांनी गाडी लगेच सुरू केली आणि वेगाने पुढे नेली. मी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. बाबांनी मला कानशिलात लगावून शुद्धीवर आणले खरे, पण माझ्या मनात अजूनही त्या काळ्या किड्यांचा आणि त्या बाईच्या भयानक हास्याचा देखावा फिरत होता. बाबांनी मला गाडीत ओढले. बाबांना खरं तर नीटशी गाडी चालवता येत नव्हती. जेवढे थोडेफार ते शिकले होते त्याच अनुभवावर ते कसाबसा गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांचा चेहरा घामाने थबथबला होता.
त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्याहून अधिक भीती त्या रात्रीच्या प्रसंगाची होती. मी मात्र त्यांच्या बाजूला बसून विचित्र बळबळ करतच होतो. बाबांनी वेळ न घालवता गाडीतील म्युझिक सिस्टमवर हनुमान चालिसा लावली. त्या शांत रात्रीत हनुमान चालिसेचा आवाज घुमू लागला आणि बाबा शक्य तितक्या लवकर त्या घाटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी गाडीचा वेग वाढवला आणि फक्त पुढे बघत राहिले. थोड्या वेळाने आम्हाला रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसले. बाबांनी लगेच तिकडे बाजूला गाडी लावली आणि मला बाहेर काढून त्या हॉटेलमध्ये नेले. तिथेच त्यांनी रात्रीसाठी एक रूम बुक केली आणि आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. त्या रात्री आम्ही एकही शब्द बोललो नाही. बाबा फक्त माझ्याकडे बघत राहिले आणि मला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. आजही मला आठवते, बाबा जर त्या दिवशी आले नसते तर कदाचित ती बाई मला घेऊनच गेली असती. मी तर तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलो होतो. तिच्या त्या भयानक हास्याने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. आपण कितीही सावध असलो, कितीही आधुनिक विचारसरणीचे असलो, तरीही आपल्यासोबत जेव्हा अशा प्रकारचा भयानक प्रसंग घडतो तेव्हा आपलं डोकं काम करेनासं होतं. जेव्हा तो अपघात झाला, मी त्या बाईला उडवलं आणि ती गाडी खालून गेली. तो प्रसंग इतका खरा वाटला, इतका जिवंत होता की मला असे वाटलेच नाही की हा काही भास असेल म्हणून. आजही मला आठवतं तिच्या डोळ्यातली ती भयान चमक, तिचा आवाज. आज या घटनेला 5 वर्ष झाली तरी मी यातून अजून पूर्णपणे बाहेर येऊ शकलो नाही. जेव्हा पण मला हा प्रसंग आठवतो त्या रात्री मला बिलकुल झोप येत नाही. मोठ्यांचे ऐकणे किती महत्त्वाचे असते हे आज मला कळले आहे. बाबांनी सांगितलेली ती फक्त अमावस्येच्या रात्री घडणारी घटना आणि जो खाली उतरतो तो परत कधीच दिसत नाही, हे शब्द आजही माझ्या डोक्यात घुमतात. त्या रात्री मी खाली उतरलो पण बाबांमुळे वाचलो. मी नशीबवान होतो, पण त्या रात्रीचा भयान अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील, एका भयान स्वप्नासारखा. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.